आज एकत्र क्रिकेट सच्चूभाई, एकंदरीत आम्हाला देखील अपेक्षा आहेत की शुभमंगल धनसार या संघाकडनं तुम्ही आणि तुमचा चिरंजीव खेळावा येणाऱ्या काळात. नक्कीच. येस, थँक्यू ब्रो. मॅचला मात्र सुरुवात होत आहे. वेऊर चषकाची पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीतला शेवटचा असा सामना. गोलंदाजी मार्कवरती दीपक आणि इथून मॅचला सुरुवात होते. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच याच दीपककडे लेदर बॉल क्रिकेटचा क्लास आहे, याच दीपककडे ओव्हरआर्म क्रिकेटचा क्लास आहे आणि तोच दीपक सध्या अंडरआर्म क्रिकेट धुमाकूळ घातले त्यानं सध्या या पालघर बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या संपूर्ण पालघर तालुक्याच्या क्रिकेटमध्ये तोच दाखल झालाय आणि तो दीपक आता गोलंदाजी मार्कवरती. आमच्या साथीनं मुन्ना, एका बाजूला विनीत मर्दे आणि पाकधरे नेटवर्कची एंटायर टीम बंटी कुंभार असतील आणि एका बाजूला हितेश पाकधरे. अतिशय चांगलं गुणलेखन आणि लाईव्ह अपडेट रूपम किणी. थँक्यू सो मच. डीजे प्रसाद, पप्प्या भाई, क्लास आवाज. उद्याच्या दिवसात आणखीन आवाज आमचा बहरला पाहिजे आमची इच्छा आहे. जाऊया मॅचकडे. पंचांच्या भूमिकेत अथर्व, एका बाजूला प्रसाद आणि एका बाजूला चिराग. पहिलाच बॉल आणि या पहिल्याच बॉलवरती सॉफ्ट राईडनं सुरुवात केली. एका बाजूला राजेश 11 TTS चिंचणी ए आणि विपक्षात युवा टायगर. याही युवा टायगरनं यंदाचं जे हंगाम आहे ते गाजवलं म्हणायला हरकत नाही. उद्याच्या दिवसात देखील 16 संघ चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळताना बघायला मिळतील आणि एक तुम्हाला सगळ्यांच्या अंडरआर्म क्रिकेटचं आवडीचे संघ उद्याच्या दिवसात आपलं नशीब आजमावतील. जाऊया मॅचकडे. पहिल्याच बॉलवरती सिंगल मिळते. या सिंगलच्या साह्याने मॅचला सुरुवात. गेम इज ऑन. वेळेचा विचार केला तर 2:30 वाजलेत. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. इथे देखील फटका तर खेळायचा होता. आता इथून काय घडलंय, डॉट बॉल येतोय. स्वतः दीपक पुढे आलेत वेगानं. 2 बॉलचा खेळ संपला. 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर 1 रन. मागील मॅचमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं धावा उभ्या केल्या होत्या. आता सध्या अमीर भाई हे सध्या दाखल झालेत. नरम हाताने खेळले अगदी वेगानं. जसा फटका खेळले तसे लगेचच पलटले धावेसाठी आणि धावसंख्या जर आता तपासून पाहिली तर जाऊन पोचते. 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 2 रन आत्तापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 रन राहील. या खेळाडूकडे जी गुणवत्ता आहे तीच गुणवत्ता दीपक देखील घेऊन उभ्या आहेत. मागील अनेक वेळा त्यांना देखील आपण पाहिलंय. फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. मी थोडंसं गचार क्षेत्ररक्षण झालं, बॅकअप मिळाला. आता इथून आपण पाहू शकता 4 बॉलचा खेळ संपलाय. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 2 रन राहील. षटकातील पुढचा बॉल वाईड आणि वाईड बॉल प्लस इथे आपल्याला पाहायला मिळतं ती म्हणजेच रनसंख्या आहे ती म्हणजेच 1+1. आता 4 बॉल आणि 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 4 धावा या धावफलकावरती. एक्स्ट्रामध्ये गोलंदाजी. आता दीपक थोडेसे मेसेज देतील आपल्या कीपरला की येणाऱ्या काळात काही घाबरायची गरज नाही, फक्त बॉलला कॅरी करा. आज ब्रावो तो खेळाडू दिसत नाही आहे. त्याही खेळाडूनं खूप चांगलं प्रभावी केलं. 4 धावा. 4 चेंडूंचा खेळ इथे संपला. वेळेचा विचार केला. 2:30 वाजलेत आणि या वेऊर चषकाची पहिली रात्र आपल्याला पाहायला मिळते जी प्रत्येकाच्या मनामध्ये घर करेल अशी. दिवस स्विच केल्या बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत, वेगानं पुढे पोहोचतील. तृताच मिळते ती म्हणजे सिंगल. आता या सिंगलच्या साह्यानं धावांची गती तपासून पाहिली तर 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 5 रन. 5 बॉलचा खेळ संपलाय आणि 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 5 रनची ही स्थिती आहे. एका बाजूला तुम्हाला या मॅचमध्ये जर उभं राहायचं असेल, या मॅचमध्ये पुढे यायचं असेल तर एक चांगलं क्रिकेट दाखवणं हे गरजेची भूमिका आहे. आणि दाखवून दिलं राहीलनं की चांगल्या गोलंदाजाला मान सन्मान व्हायलाच हवा. सिंगलनं स्ट्राईक रोटेट केली आणि सध्या आता जर तपासून पाहिलं तर धावसंख्या आकार घेते ती म्हणजेच 1/6 रन. उद्याच्या दिवसात अनलिमिटेड नाश्त्याची सुविधा आपल्याला बघायला मिळेल. अर्थातच विनोद पाटील अर्थात धीरज यांचेच वडील त्यांनी सांगितले की उद्या जे प्रेक्षक येतील उद्या आणि परवा त्या 2 दिवसांसाठी प्रेक्षक राजांना अनलिमिटेड नाश्त्याची सुविधा. तुम्ही संध्याकाळी 7:30ला या ते रात्री 2 वाजेपर्यंत थांबा. तुम्हाला तो नाश्ता कायम राहील. आणि ते विनोदजी पाटील स्वतः एक चांगले दाते दानशूर नेतृत्व. त्यासाठी तुमचं मन मोठं असावं लागतं. सहज नाही, फक्त बोलून नाही चालत की हे माझ्याकडनं ते माझ्याकडनं, तर ते त्यावेळेला देणं हे गरजेचं असतं. आणि ते विनोदजी पाटील साहेब मागील भंडाराळी चषकाला त्यांनी सलग 3 दिवस वाफाळलेला अतिशय सुंदर गुळाचा उत्तम चहा आणून दिला होता. यावेळेला फटका चांगला खेळला.
तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल झाली पूर्ण आणि तदनंतर या सिंगलच्या साह्यानं आता संतुष्ट देखील राहावं लागतं. बॉलचा खेळ जर तपासून पाहिला तर आत्तापर्यंत पहिलाच बॉल आहे बघा, फटका चांगला होता राहीलचा. अगदी मांडी घातली मुख्य खेळपट्टीवरती. स्पीडअप युवा टायगर, तुम्हाला विनंती आहे जास्त वेळ न घेता मॅच चालू ठेवा वेगानं. बॉलचा खेळ जर तपासून पाहिला तर आत्तापर्यंत बॉलचा खेळ झालाय तो म्हणजेच एक, आणि पहिल्याच बॉलवरती क्षेत्ररक्षण चांगलं केलं बघा. इथे अगदी संपूर्णपणे अंग झोकून दिले आणि या बॉलला फील्ड देखील केलं. षटकातील पुढचा बॉल, फटका इथे खेळायचा होता. खोलातला बॉल, आमिर यांना व्यवस्थित बॉल आणि बॅटमधलं कनेक्शन नाही साधता आलं आणि सध्या या मॅचमध्ये षटकातील पुढचा बॉल, गोलंदाज तयार. फटका यावाला चांगला खेळलाय आणि आमिर भाई यांच्या बॅटमधनं बॉल निघून जाईल सरळ सीमा रेषेच्या बाहेर. थ्रू द कव्हर्स बिटवीन द गॅप. 4 रन. बघा ॲक्शन रिप्ले. सरळ बॅटचा वापर आणि तदनंतर अगदी क्षेत्ररक्षक शोधून त्यांनी ठेवले होते की खेळीन तर त्याच गॅपमध्ये आणि त्या बॉलला पाठवून दिला बिटवीन द गॅप. बॉलचा खेळ तपासून पाहिला आत्तापर्यंत. चला युवा टायगर, प्रत्येक बॉल मागे मिटिंग नाही करून चालणार. तुम्हाला विनंती आहे, तुम्ही प्रत्येक चौकारला जर मिटिंग करतील नाही चालणार. दीपक लक्षात घ्या, वेळ महत्त्वाची आहे कारण आपण मॅच घेऊन घरी जाऊ. आयोजकांसाठी उद्याचा दिवस देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. सगळ्या काही गोष्टी पंचायत, आमचे कॉमेंटेटर असतील, यूट्यूब लाईव्हची टीम आहे, प्रत्येकजण उद्या घरी नाही. आपण मॅच घेऊन घरी आराम करू शकता. चांगला चेंडू इथे जर आपण तपासून पाहिलं तर बॉलचा खेळ तपासून पाहिला तर आता बाईकच्या संकेत मिळाले पंचांचे. 4 बॉलचा खेळ संपला, 12 रन. एका बाजूला राजेश 11 TTS चिंचणी ए आणि विपक्षात युवा टायगर. या दोन संघांमधला तुल्यबळ आणि विद्यमान सामना. आमिर भाई यांची 6 बॉलमध्ये 6 रन केलेत. राहिलनं 4 बॉलमध्ये 3 रन केलेत. एक चौकार या इनिंगमध्ये आला, तो चौकार अत्यंत महत्त्वाचा होता. षटकातील पुढचा बॉल. आता याहीवाला फटका खेळलाय, पॉइंटला खेळायचा होता हा फटका. शेवटचा बॉल. इथे देखील फटका खेळला, डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर आता 2चा खेळ संपतोय आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 12 रन. प्रत्येक बॉल मागे तुम्ही चौकार नाही खेळू शकत. मागील बॉल डॉट आला, सिंगलला स्ट्राईक रोटेट करा. तुम्ही आसिफ मुच्छाले यांच्याकडनं काय शिकलात तर मी म्हणेन आसिफ मुच्छालेकडे यांच्याकडनं संपूर्ण अंडरआर्म क्रिकेट शिकण्यासारखं आहे. तुम्ही त्यांना फार वेळा पाहिलं असेल, जर चौकार मारला, एक बॉल डॉट आला, दुसऱ्या बॉलला स्ट्राईक जाऊन रोटेट केलीच आहे. आणि हे क्रिकेट त्यांनी अनेक वर्ष खेळलेले आहेत आणि तेच आसिफ मुच्छाले, त्यांच्यासाठी रिस्पेक्ट वेगळीच राहणार कायम एक वेगळे खेळाडू. आज वयवर्ष 50च्या जवळ चाललेत, परंतु आजही क्रिकेट खेळत असताना संपूर्ण युवांना घेऊन संघामध्ये एकात्मता बांधावी आणि खेळाला कसं पुढे घेऊन जावं हे त्यांनी दाखवलं. अली असगर यांचा मी उल्लेख करेन तिथे. आज आमिर स्वतः आहेत आणि आसिफ मुच्छालेसारख्या ऑन स्क्रीन आपण या खेळाडूला पाहताय. हे आसिफ मुच्छाले आहेत ज्यांनी कमवलं क्रिकेटमध्ये. क्रिकेट खेळत असताना माणसं कमवली, त्यांनी इज्जत कमवली आणि तदनंतर क्रिकेट खेळाला त्यांनी स्वतः जिंकलं. ते सध्या आसिफ भाई. षटकातील पुढचा बॉल, फटका इथे देखील खेळलाय. आता डॉट बॉलचं प्रमाण वाढत चाललंय. तुम्ही स्कोर कार्डला चालू ठेवणं गरजेचं आहे. षटक क्रमांक 3 आदित्य गोलंदाजी मार्कवरती दाखल झालेत. एक चौकार फक्त या मॅचमध्ये आलाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहे षटकातील पुढचा बॉल घेऊन. यावेळेला रिव्हर्स स्विचचा फटका होता. सिंगल मात्र मिळते. या सिंगलच्या साह्याने आता रनसंख्या जाऊन पोहोचते 13 या धावफलकावरती. 13 रन्स, 13 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगला मॅच. तुम्हाला सगळ्यांच्या भेटीला महत्त्वपूर्ण बॅटल. राहिलकडनं या मॅचमध्ये अपेक्षांचं काहूर आहे आणि TTS चिंचणी सांगते की जर आमचा राहिल हा शिक्का चालला तर मग आम्ही सीनातान. षटकातील पुढचा बॉल. यावरला टॅप करण्याचा काहीच प्रयत्न नव्हता, काही गरज नव्हती. मी म्हणेन की ग्राउंड शॉट खेळा तुम्ही. आता थोडंसं आहे ना, वातावरण हे दमट झालं आहे. त्यावेळेला तुम्ही मुख्य खेळपट्टीवरती ते टॅपचे फटके नाही खेळू शकत जे संध्याकाळी 7:30ला जात होते. तुम्ही ग्राउंड शॉट याच्याकडे लक्ष प्रामुख्याने असायला हवं. अगदी तोच मेसेज आसिफ भाई देखील डगआउटमध्ये देत आहेत. 3 बॉलचा खेळ संपला. रनसंख्या 14. एका बाजूला आमिर, एका बाजूला राहिल. नो बॉल आहे. पंचांनी हात उचललाय अर्धा कमरेवरती. आता चुकीच्या वेळेला हा नो बॉल आला, म्हणजेच रनसंख्या 16. आता इथून या मॅचमध्ये 16 रन धावफलकावरती आहेत. 15 बॉलचा खेळ झाला, म्हणजेच येणारे 9 बॉल आहेत. या 9 बॉलमध्ये पाहूया काय होतंय, काय बिघडतंय.
9 बॉलचं क्रिकेट आणि ते 9 बॉलचं क्रिकेट TTS चिंचणी राजेश 11 या संघासाठी हे असेल की आम्हाला 35 करायचे आहेत. 16 झालेत म्हणजेच 35 नाही परंतु 30च्या जवळ तर पोहोचावं हा त्यांचा प्रामाणिक हेतू असेल. एका बाजूला बिनबाद्यात आसेफ मुछाले येणं बाकी आहे ज्यांच्याकडे क्लास आहे. याही वेळेला फुलर लेनचा बॉल तोही नाही कनेक्ट करू शकले. ज्यावेळेला एकदा असं असतं क्रिकेटच्या खेळामध्ये तुमचा गोल्डन टाईम असतो ना त्यावेळेला तुम्ही कसाही बॉल कुठे येऊ द्या त्या बॉलला तुम्ही चौकारामध्ये परावर्तित करता. परंतु कधी कधी मग ते फुलर लेनचे बॉल देखील अंगावरती येतात, अंगाला चाटून जातात तरी समजत नाही की बॉल माझ्यापासून दूर गेला कसा. हे मित्रांनो क्रिकेट आहे. 17 रन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. या षटकातील पुढील बॉल फटका खेळलाय तर खरा. क्षेत्ररक्षक आहेत. मिस टाइम स्ट्रोक होता. धावसंख्या आकार घेते ती म्हणजेच आतापर्यंत एक शेवटचा बॉल बाकी आहे. नो स्कोर. नो स्कोर आहे. षटकातील आता पुढचा बॉल शेवटचा बॉल असेल. इथे देखील आपण पाहत आहेत काय घडले. सिंगल मिळते. 18 बॉलचा खेळ संपला आणि 18 रन ही सध्या स्थिती आहे ती म्हणजेच TTS चिंचणी राजेश 11 या संघाची. विभूर चषक 2026 आज पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीतला खेळ रंगताना आपल्याला बघायला मिळतोय. वेळेचा विचार केला तर मित्रांनो 2:45 झालेत. चला थोडं स्पीडअप करा. यानंतरचं एक षटक आणि संपूर्ण एक इनिंग. उद्याचा दिवस तोही तेवढाच महत्त्वाचा आहे. त्या अनुषंगानं आपण जेवढा उशीर करणार तो उशीर थोडासा त्रास देणारा राहील मित्रांनो. बॅट बदलल्या आता खेळ बदलेल का. चला उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आणि गोलंदाजी मार्कवरती सोनू. 18 रन धावफलकावरती आहेत. आजच्या रात्रीतला हा शेवटचा मॅच. प्रेक्षकांनी अलोट प्रेम दिले या स्पर्धेला. पाकधरी नेटवर्कच्या माध्यमातून देखील त्या सगळ्या आमच्या यूट्यूब लाईव्हला जे व्ह्यूवर्स वाढले त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. यावेळेला आपण पाहतायत आता राहील स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करतील. फलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळतात बाद होतील आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल कोण होणार हाही प्रश्न. आता स्वतः आसेफ मुछाले दाखल देखील झालेत. यावेळेला फटका खेळलाय आणि इथे आपण पाहू शकता आता इथून सिंगल तर जरूर मिळते. एका बाजूला आसेफ मुछाले आहेत, त्यांच्याकडनं अपेक्षा आहेत या मॅचमध्ये आता सहजतेनं बिटवीन द गॅप कशा धावा शोधाव्यात हे त्यांना माहिती आहे. ही मॅच महत्वाची आहे. 19 रन फलकावरती 4 बॉलचा खेळ झाला. इथे बघा फटका चांगला खेळला तेवढंच चांगला आपण पाहतात क्षेत्ररक्षण देखील राहिलं. आता 3 बॉलचा खेळ संपतोय. 20 रन. वेवूर चषकातील अतिशय सुंदर असे ही रजनी आणि त्या चषकात सध्या चाललेलं क्रिकेटचं घमासान जिथे खूप चांगल्या पद्धतीनं एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालंय. फुलर लेनचा बॉल होता. या बॉलवरती जर तुम्ही षटकार मारत असाल तर खऱ्या अर्थानं चुकीचा फटका. अकबर अली हाच तर मुद्दा होता की ताकद जास्त लावली. अकबर अली मागील मॅचमध्ये देखील बरसले होते आणि आता देखील तेच दाखल झालेत. त्या अकबर अलीकडनं जिथून 2 बॉलमध्ये एक जर मोठा फटका आला तर मात्र मजा येईल. 20 रन फलकावरती सध्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. एका बाजूला युवा टायगर आणि विपक्षात TTS चिंचणी A. उर्वरित बॉल आहेत तुमच्याकडे ते म्हणजेच 2 आणि या 2 बॉलमध्ये पाहूया आता घडतंय काय. जरी स्कोर
कमी झाला असेल तरी देखील एका बाजूने दिलासा देण्याचं काम करतात आसिफ भाई. षटकातील पुढचा बॉल, इथे देखील फटका फसलाय, फलंदाज बाद होत आहेत. आता शेवटचा एक चेंडू बाकी आहे. 20 रन. अकबर अली दाखल तर झाला खरा आणि दाखल झाल्यानंतर त्वरित मैदानाच्या बाहेर देखील आलाय. आता क्रम शेवटचा बॉल बघा. आज जुना बॉल दे ना एक. मॅच बॉल देखील आलाय मित्रांनो, तोच आपण घेणार आहोत. हे आमचं कॉमेंट स्टुडिओ आणि हे आमचे स्कोरर. एका बाजूला सच्चू, सचिन, शुभम मंगल, जी स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतंय. जाऊया मॅचकडे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार. षटकातील हा शेवटचा बॉल. 20 रन, 20 रन्स. एक जर चौकाराला मजा येईल मॅचमध्ये. चौकार इथून नाही येणार, फलंदाज बाद होतील आणि 20 वरती TTS चिंचणी ए हा संघ आपल्याला बघायला मिळतो. थोडासा शांत दिसला. 21 धाव्यांचं टार्गेट पाहूया. 21चं टार्गेट. लगेच बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतील आणि फिल्डिंग आपण सेट करून घेणार आहोत. धन्यवाद. वादात यथोचित स्वागत आणि सन्मान पंकजदा गावडे यांच्या शुभ हस्ते. अगदी त्रिलोक मोरे तळागाळातल्या प्रत्येकाला पुढे घेऊन जाण्याचं नाव आहे पंकज गावडे. चला बॅट्समन पाठवा ना मैदानाच्यात. 2 बॅट्समन एका बाजूला. दीपक मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच जे सध्या आपल्याला पाहायला मिळतात. सोनू आणि दाखल झालेत फलंदाज दीपक. मॅचमध्ये मजा येईल नो डाऊट. जिथे 2 बॅट्समन दाखल झालेत आणि गोलंदाजी मार्कवरती देखील गोलंदाज तयार आहेत. सलमान, 21 रनचं टार्गेट. अगदी शेवटचा सामना आणि या शेवटच्या मॅच मधली ही चाललेली लढत एक अत्यंत महत्त्वाचा चुरशीचा मॅच तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल. यामध्ये तीळ मात्र शंका नाही. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार होत आहेत. आतापर्यंत जर तपासून पाहिलं
एका बाजूला दीपक सारखा खेळाडू आहे जो तंत्रशुद्ध फटक्यांसाठी जाणला जातो. पहिल्याच बॉलवरती फटका. बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. प्रयत्न चांगले होते परंतु बॉल नाही थांबणार. बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या पार. येतोय दमदार चौकार. इथे आपण पाहताय थ्रू द ऑफ साइड. बॉलला बिटवीन द गॅप ढकललं आणि बॉल सरळ चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. बघा फटका. सरळ बॅटनं सरळ बॅट. बॉल सीमा रेषा पार. आता हे सेन्सिबल क्रिकेट आहे. महत्त्वाचं असतं. मागील बॉलवरती चौकार खेळल्यानंतर मॅचला पुढे घेऊन कसं जावं हे त्यांना माहिती आहे. आता इथून आपण पाहू शकता मिळाली ती म्हणजे सिंगल आणि या सिंगलच्या साह्यानं 2 बॉलचा खेळ संपला. 5 रन 21 धाव्यांचं एक माफक टार्गेट ठेवलंय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न होता. 1 रन इथे परिपूर्ण होईल आणि या सिंगलच्या साह्यानं आता 3 बॉलचा खेळ संपला. 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावा आहेत त्या म्हणजे 6. एका बाजूला आजच्या दिवसात संघ बघायला मिळाला तारापूर 11, त्यानंतर रत्नदीप वेऊर आणि त्यानंतर आणखीन एक संघ जय जोगनादेव आगवण वामिका स्टार आणि आता चौथा संघ कुठला असेल. इथे देखील आपण पाहतात सॉफ्ट हँड नरम हाताने फक्त बॉलला खेळलं सिंगल मिळतं. या सिंगलच्या साह्याने आता धावसंख्या 7. 4 बॉलचा खेळ संपलाय. 7 रन. एक चौकार आल्यानंतर मॅचला पुढे कसं घेऊन जावं त्यांना माहिती आहे. सलमानचं षटक हे चालू आहे. सलमान महत्वाचा गोलंदाज देखील आहे या संघाचा परंतु आता त्याच्याच विपक्षात या धावा शोधायला घेतल्या दोन्ही बॅटरनं. षटकातील पुढचा बॉल. इथे देखील फटका खेळायचा होता क्रॉस बॅटनं. मोठेच फटके खेळण्यासाठी जाणले जातात हे फलंदाज. 22च्या संख्येत दिलेत पंचांनी. आता धावसंख्या आकार घेते ती म्हणजेच 8 वरती. बॉलचा खेळ झालाय तो म्हणजेच इथून 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 8 रन. आज वेऊर चषक. या वेऊर चषकाची खूप चांगली शोभा वाढली. पहिल्याच रात्रीत मन जिंकणार असं नियोजन ठेवलं. नरम हातानं बॉलला खेळल्या. बॉल चाललाय डीपमध्ये. तिथून डिक्लेअर झोन फाईन लेगमध्ये पहिलं षटक संपलं. 9 रन. बघा हे महत्त्वाचं होतं. पहिल्याच बॉलवरती 4 त्यानंतर मग 5 सिंगल. रनसंख्या झाली ती 9. प्रत्येक षटकात जरी तुम्ही एक चौकार खेळलात आणि बाकी सिंगल तर 36, 35, 38, 40 हे जर टार्गेट असलं तर मॅचमध्ये निश्चित स्वरूपात मजा येऊ शकते. परंतु तो प्रत्येक बॉल जो सिंगल आहे ना तो तुमच्या स्कोर कार्डला वाढवणारा ग्राफ आहे. आता 18 बॉलमध्ये रन करायच्यात 12. चला दीपक 11 बॅट्समन रेडी करा. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज देखील तयार आहेत. आता सध्या बॉल आहेत तुमच्याकडे. 18 बॉलमध्ये रन करायचे आहेत 12. कोण जिंकणार कोण हरणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये आणि गोलंदाजी मार्कवरती इथून आपल्याला पाहायला मिळते अहमद. अहमद आलेत आणि पहिलाच बॉल अहमदचा अगदी नरम हाताने खेळून काढलाय. षटकातील पुढचा बॉल. आता बॉल आहेत 17 आणि 17 बॉलमध्ये 11. एका बाजूला दीपक 11 युवा टायगर आणि एका बाजूला आपण पाहता TTS चिंचणी A राजेश 11 आणि दीपक तो मैदानाच्या आतमध्ये आणि टेनी उद्याच्या दिवसात ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. 17मध्ये रन करायच्यात 11. गोलंदाज तयार. यावला हा बॉल पडल्यानंतर अगदी उत्तुंग उंच भरारी घेणारा चेंडू होता. सरळ यष्टीरक्षक सलमान याच्या हातामध्ये तो जाऊन विसावलाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतील. इथून देखील आपण पाहतात फक्त नरम हाताने या बॉलला खेळल्या दिशा दिल्या. बघता आपण पाहू शकता सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्यानं आता धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 11 वरती. 15 बॉल आणि 15 बॉलमध्ये रन करायच्या 10. 15 चेंडू आणि 15 चेंडूंमध्ये 10 धाव्यांची गरज या सामन्यामध्ये जिंकण्याकरिता. गोलंदाज तयार. इथे देखील आपण पाहतात नरम हाताने फटका खेळलाय जिथून मिळते सिंगल. आता सिंगलच्या साह्यानं 14 बॉल आणि 14 बॉलमध्ये मॅचमध्ये रन करायच्यात 9. शेवटच्या षटकापर्यंत या मॅचला घेऊन जातील का हाही प्रश्न आहे. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच युवा टायगर आणि एका बाजूला TTS चिंचणी राजेश 11 या संघाला आपण पाहताय. पुढचा बॉल षटकातील. पुन्हा एकदा नरम हाताने खेळले. सिंगल मात्र मिळते. बॉल बॅटच्या वरती आला नाही आणि त्यानंतर आपण पाहतात ती लेग बाईटची सिंगल. आता षटक क्रमांक चालू आहे ते म्हणजेच दुसरा अगदी शेवटचा बॉल आणि रन जर तपासून पाहिले तर आत्तापर्यंत जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 13 रन.
षटकातील शेवटचा बॉल आहे. 8 रन करायचे आहेत मॅचला जिंकण्यासाठी. इथे देखील फलंदाज दीपक याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. ज्यानं समजदारीचाच खेळ घेतला. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये रन करायचे आहेत 7. बारा चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 7 धाव्यांची गरज. वेळेचा जर विचार केला तर आता 3 वाजलेत. ऑल राईट, 3 वाजलेले आहेत. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडनं. आता सध्या बॉल आहेत 11 बॉलमध्ये करायचे आहेत रन 6. बॅटिंग करत असताना तो थोडासा निर्णय चुकीचा राहिला, कारण बॅटिंग चांगली नाही झाली. ती बॅटिंग नाही चांगली झाली ना, त्यामुळे या मॅचमध्ये आता वरचढ करतोय तो संघ युवा टायगर. मागील मॅच ते बिनबाद होते दोन्ही फलंदाज, एका बाजूला सोनू एका बाजूला दीपक. याही मॅचमध्ये प्रयत्न तर तोच राहील. फटका इथे खेळलाय. पाहूया आता कुठल्या पद्धतीने बॅटिंग करण्यासाठी प्रयत्न करतील गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती आसिफ मुच्छाले. सोनू आहेत युवा टायगर. गण्या हे नाव प्रत्येकाच्या ओठांवरती झळाळते. आज रात्री झोपेत देखील धीरज यांना गण्या हेच नाव आठवत असेल सातत्यानं. षटकातील पुढचा बॉल. इथे देखील फटका तर खेळला खरा. फिल्डिंग अगदी सेटच केली होती. तिथेच बॉल येईल ज्या अनुषंगाने, परंतु तेवढ्या क्लोज असणं आणि तदनंतर बॉलला फील्ड करणं थोडंसं कठीण होतं. आता धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 16वरती 10 बॉल आहेत. 10 बॉलमध्ये रन करायचे आहेत 5 या मॅचला जिंकण्याकरिता. वेऊर चषक 2026 हे सुंदर असं दैदिप्यमान देखणं आयोजन नियोजन. फटका इथे खेळला. रनआउटची संधी बनवू शकते आणि यास डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. विकेटचं पतन गॉन. सूरज आलेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरज. इथे ऍक्शन रिप्ले आपल्याला तो पाहायला मिळतोय. नऊ चेंडू आणि 9 चेंडूंमध्ये रन करायचे आहेत या मॅचला जिंकण्याकरिता 5. या मॅचमध्ये सध्या बॅटल आपल्याला बघायला मिळतं. 9 चेंडू आहेत आणि 9 चेंडूंमध्ये रन करायचे आहेत मॅचला जिंकण्याकरिता 5. षटकातील पुढचा बॉल. इथे देखील फटका खेळलाय खरा आणि इथून आपण पाहत आहेत हा विजयाचा चौकार. मॅच इज क्लोज. अभिनंदन. संघ आपल्याला पाहायला मिळतो युवा टायगर. वेल प्ले. मॅचचा मॅन ऑफ द मॅच जास्त वेळ न घेता. मॅन ऑफ द मॅच दीपक, ज्यानं 20 रनचं टार्गेट, त्यामध्ये 17 रन त्याचे वैयक्तिक आहेत. तो मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे दीपक. या मॅन ऑफ द मॅच पंकज